नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी GK-BK या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण GKचे जे आहे 50 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार। त्याबरोबर काही तुम्हाला याच्यामध्ये सगळे जे 50 प्रश्न असतील यामध्ये तुम्हाला करंट अफेअरचे, इतिहास, भूगोल, राज्यघटना, त्याचबरोबर इकॉनॉमिक्सचे आणि त्याचबरोबर काही मराठी व्याकरणचे प्रश्नसुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। तर चला तुमचा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करतो। त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल, पहिल्यांदाच तुम्ही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघत असाल तर त्यासाठी तुम्ही काय करायचं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये एक छानपैकी एक कमेंट करायचे ज्याचा रिप्लाय मी देऊ शकेल असा। तर चला तुमचा वेळ न घेता मी व्हिडिओला डायरेक्टली सुरुवात करतो। या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे पहिला, या ठिकाणी भारताच्या रिकामी जागाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केलेली आहे। भारताच्या कोणी न्यायव्यवस्थेची निर्मिती केलेली आहे? प्रधानमंत्री, त्यानंतर उपराष्ट्रपती, का संविधानाने, का राष्ट्रपतीने? या ठिकाणी तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहे। 4 पैकी कोणतं बरोबर ऑप्शन आहे? तर बघा भारताच्या संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केलेली आहे। जे उत्तर होणार आहे ते बरोबर उत्तर कोणतं होणार आहे? आपलं जे पर्याय क्रमांक 3 नंबरचं आहे हे बरोबर उत्तर होणार आहे। कोणी भारताच्या संविधानाने काय केलेली आहे? न्यायव्यवस्थेची निर्मिती केलेली आहे। त्यानंतर नेक्स्ट बघा, क्षेत्रफळाच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? बघा क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वात मोठे राज्य कोणते? महाराष्ट्र आहे का मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे का गुजरात आहे? तर याचं सर्वांना उत्तर माहितीच असेल, जे की राजस्थान हे जे काय आहे रे क्षेत्रफळाच्या बाबतीने सर्वात मोठं राज्य आहे भारतातील। कोणतं रे? भारतातील, लक्षात ठेवायचं आहे। तर मला पर्याय क्रमांक जे आहे 3 नंबरचं बरोबर उत्तर आहे या ठिकाणी। तर मला तुम्ही सांगायचं आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। सेकंड नंबरला कोणते येतं रे? सेकंड नंबरला जे मोठं राज्य आहे ते आहे मध्य प्रदेश आणि थर्ड नंबरला येतं आपलं महाराष्ट्र। 3 नंबरला महाराष्ट्र राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने। त्यानंतर 3 नंबरचा प्रश्न बघा, या ठिकाणी समोर आहे तुमच्या, या ठिकाणी जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा 2024 या स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आलेल्या होत्या? जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा 2024ची कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती? तर ती आयोजित करण्यात आलेली होती पर्याय क्रमांक 3 नंबर टोकियो, जपानमध्ये। कोणत्या ठिकाणी? टोकियो नाही, याचं बरोबर उत्तर आहे कोबे, जपान। काय रे? कोबे या ठिकाणी, लक्षात ठेवा। जे पर्याय क्रमांक 2 नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे कोबे, जपान या ठिकाणी जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा 2024ची आयोजित करण्यात आलेली होती। त्यानंतर अष्टकचा नियम कोणी दिला रे? अष्टकचा नियम कोणत्या शास्त्रज्ञाने दिलेला होता? तर अष्टक न्यूलँड्स ऑक्टेव, बरोबर। तर अष्टकचा नियम कोणी दिलेला होता? तर न्यूलँड्सनं दिलेला होता अष्टकचा नियम, लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर नेक्स्ट बघा, भारतात नीती आयोगाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? नीती आयोग, बघा नीती आयोगची जी स्थापना आहे ती योजना आयोगाच्या धर्तीवरती करण्यात आलेली, म्हणजे योजना आयोग बंद करून त्या ठिकाणी काय रे नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे। तर नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे 1 जानेवारी 2015 रोजी। कधी रे? 1 जानेवारी 2015 रोजी, म्हणजे आपले जे पर्याय क्रमांक जे आहे ते 1 नंबरचं बरोबर उत्तर होणार आहे। 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे। थोडक्यात मी तुम्हाला काही पॉईंट सांगतो नीती आयोगाबद्दल। नीती आयोगाचे जे उपाध्यक्ष आहे, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत रे? तर नीती आयोगाचे अध्यक्ष असतात प्रधानमंत्री। कोण? प्रधानमंत्री हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात। मग सध्या प्रधानमंत्री कोण आहे? नरेंद्र मोदी हे जे आहे हे भारताचे पंतप्रधान आहे आणि त्याचबरोबर ते नीती आयोगाचे अध्यक्षसुद्धा आहे। त्यानंतर नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ आपण, 6 नंबरच्या, गुप्त राजघराण्याचा संस्थापक कोण आहे? गुप्त राजघराण्याचा संस्थापक कोण आहे? तर गुप्त राजघराण्याचा संस्थापक कोण आहे रे? तर श्रीगुप्त हा जो आहे गुप्त राजघराण्याचा संस्थापक आहे, श्रीगुप्त, लक्षात ठेवायचं आहे। पर्याय क्रमांक जे आहे 3 नंबरचं बरोबर उत्तर आहे। त्यानंतर 7 नंबरचा प्रश्न बघा, या ठिकाणी रिकाम जागा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे। संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? तर संसदेचे जे वरिष्ठ सभागृह आहे ते कोणतं आहे रे? राज्यसभा असतं। थोडक्यात काही माहिती मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी लोकसभा हे काय रे? हे कनिष्ठ आहे। बघा संसदेचं कनिष्ठ सभागृह लोकसभा, वरिष्ठ सभागृह कोणतं आहे? राज्यसभा। त्याचबरोबर विधान परिषदेचं जे म्हणजे याच बाबतीत जर आपण राज्याचा विचार केला तर राज्यामध्ये जे वरिष्ठ सभागृह राहतं ते राहतं विधान परिषद। काय रे? विधान परिषद हे वरिष्ठ राहतं आणि कनिष्ठ जर विचार केला तुम्ही तर विधानसभा हे जे आहे कनिष्ठ हे राज्यामध्ये, लक्षात ठेवायचं। विधान परिषद वरिष्ठ, विधानसभा कनिष्ठ। जर संसदेचं वरिष्ठ विचारलं तर राज्यसभा वरिष्ठ, कनिष्ठ कोण रे? लोकसभा, लक्षात ठेवायचे। परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट असे हे महत्त्वाचे पॉईंट आहे। वारंवार यावरती परीक्षेवरती प्रश्न राहतात, हे पण तुम्ही या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे। प्रश्न असेच मी या ठिकाणी घेतलेले आहे की जे की तुमच्या परीक्षेला येऊ शकतात 100% आणि हेच प्रश्न रिपीट होण्याची 100% खात्री आहे मला।
बघा या ठिकाणी समोर बघा अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक, बघा अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्राप्त भारतीय वंशाची पहिली व्यक्ती कोण? बघा इकॉनॉमिक्समध्ये नोबेल पारितोषिक प्राप्त केलेलं आहे, पण ती काय आहे, ती भारतीय वंशाची महिला आहे. तर त्या महिलेचं नाव काय आहे? तर त्या व्यक्ती विचारलेलं आहे, महिलाने विचारलं पहिली व्यक्ती. बघा पहिली व्यक्ती विचारलेली महिलाला तर आतापर्यंत भेटलेलं नाही. इकॉनॉमिक्समध्ये आतापर्यंत नोबेल पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? तर अमर्त्य सेन यांना आतापर्यंत इकॉनॉमिक्समध्ये नोबेल पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यानंतर बघा जागतिक हायड्रोजन शिखर परिषद, समोरचा प्रश्न बघा 9 नंबरचा. जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2024 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलेली होती? जागतिक हायड्रोजन शिखर परिषद 2024ची जी आयोजित करण्यात आलेली होती ती नेदरलँड या शहरात आयोजित करण्यात आलेली होती. कोणत्या देशात रे? नेदरलँड या देशात आयोजित करण्यात आलेली होती, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट जाऊ आपण. हिमरू शाल कशासाठी प्रसिद्ध आहे? प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता? हिमरू शाल कोणत्या जिल्ह्यातली प्रसिद्ध आहे रे? तर हिमरू शाल प्रसिद्ध आहे ती कुठे रे? तर संभाजीनगर. काय रे? संभाजीनगर या ठिकाणची हिमरू शाल प्रसिद्ध आहे, लक्षात ठेवायचे. छत्रपती संभाजीनगर, ज्याचं नाव काय होतं रे अगोदर? औरंगाबाद हे होतं, आता त्याचं नाव काय झालेलं आहे? छत्रपती संभाजीनगर, हे पण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा अहमदनगरचं नाव काय झालेलं आहे? अहिल्यानगर, बरोबर. त्याचबरोबर उस्मानाबादचं नाव काय झालेलं आहे? धाराशिव, हे पण पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर 11 नंबरचा प्रश्न बघा. नुकतेच वयाच्या 55व्या वर्षी माउंट एव्हरेस्ट सर करणारी सर्वात वयोवृद्ध महिला कोण ठरलेली आहे? बघा माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे रे? सगळ्यांना माहीत असेल 88.8 किती रे? 8484 ही जी आहे माउंट एव्हरेस्टची उंची आहे, ही मीटरमध्ये, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जे माउंट एव्हरेस्ट सर करतात त्या व्यक्तीला काय म्हणतात तर शेर्पा म्हणतात. काय म्हणतात? शेर्पा, हे पण लक्षात ठेवायचं आहे. तर वयाच्या कितीवर आहे? 55व्या वर्षी माउंट एव्हरेस्ट सर करणारी सर्वात जी आहे वयोवृद्ध महिला कोण ठरलेली आहे? तर ज्योती रात्रे ही जी महिला आहे ही सर्वात वयोवृद्ध महिला ठरलेली आहे, जिने की काय रे? माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे. त्यानंतर बघा समोरचा प्रश्न आहे, थोडे कट करून घे त्याला. या ठिकाणी सुश्रुत संहिता, बघा सुश्रुत संहिता हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? सुश्रुत संहिता हा जो ग्रंथ आहे हा कोणी लिहिलेला आहे? तर तो सुश्रुत यांनीच लिहिलेला आहे. सुश्रुत यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? तर त्यांनी सुश्रुत संहिता हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतर जागतिक व्यापार संघटनेची स्थापना कधी झालेली आहे? थोडक्यात जागतिक व्यापार संघटनेबद्दल काही गोष्टी सांगतो मी. WTO, काय रे? WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, ज्याची स्थापना कधी झालेली आहे? 1 जानेवारी 1995. काय रे? 1 जानेवारी 1995 साली काय रे? जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली आणि त्याचे जे मुख्यालय आहे ते कुठे आहे रे? जिनेवा या ठिकाणी आहे. जिनेवा कुठे आहे? स्वित्झर्लंडमध्ये. तर या ठिकाणी जे पर्याय क्रमांक 4 नंबरचा हे याचं बरोबर उत्तर होणार आहे. 1 जानेवारी 1995 रोजी जी आहे ती जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झालेली आहे. त्यानंतर 14 नंबरचा प्रश्न बघा तुमच्यासमोर आहे. या ठिकाणी सांगायचं तुम्हाला, डॉक्टर हुसेन इब्राहिम रईसी बघा यांचा नुकताच हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झालेला आहे. तर हे कोणत्या देशाचे अध्यक्ष होते? कसा रे? डॉक्टर हुसेन इब्राहिम रईसी यांचा काय रे? हेलिकॉप्टर दुर्घटनेत काय झालेला आहे? मृत्यू झालेला आहे. तर ते कोणत्या देशाचे अध्यक्ष होते? तर ते होते इराण या देशाचे अध्यक्ष. बघा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, परीक्षेच्या दृष्टीने विचारू शकतात. डॉक्टर हुसेन इब्राहिम रईसी हे कोणत्या देशाचे अध्यक्ष होते? तर ते कोणत्या देशाचे अध्यक्ष होते? तर ते इराण या देशाचे अध्यक्ष होते. त्यानंतर नेक्स्ट जाऊ आपण प्रश्न क्रमांक 15 नंबरकडे. लिटमस कागद आणि त्यांचे द्रावण कोणत्या वनस्पतीपासून मिळवतात? लिटमस कागद आणि त्यांचे जे द्रावण राहते ते कोणत्या वनस्पतीपासून मिळवतात? तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते उत्तर होणार आहे आपलं पर्याय क्रमांक 4 नंबरचं. लायकेन जे वनस्पती आहे, लायकेन याच्यापासून काय रे? लिटमस पेपर आणि काय रे? त्याचं जे द्रावण आहे ते लायकेन या वनस्पतीपासून बनवण्यात येतं. त्यानंतर उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात? सर्वांना माहिती असेल नॉर्वेला उगवत्या सूर्याचा देश असे म्हणतात. कोणाला रे? नॉर्वेला. त्यानंतर इंडिया हाऊसची जी स्थापना आहे ती कोणी केलेली आहे? तर इंडिया हाऊसची स्थापना केलेली आहे पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी. कोणी रे? पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी काय केलेली आहे? इंडिया हाऊसची स्थापना केलेली आहे. कमेंट बॉक्समध्ये सांगा इंडिया हाऊसची जी स्थापना आहे ती केव्हा करण्यात आलेली होती. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणाची असते? बघा ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणाची असते? तर ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणाची राहते रे? सरपंचाची राहते. लक्षात ठेवायचं आहे, सरपंचाची जबाबदारी राहते ग्रामसभा बोलवण्याची.
त्यानंतर काही ग्रामसभेबद्दल मी तुम्हाला सांगतो. ग्रामसभाचं जे आहे ते सदस्य बनण्यासाठी वय किती लागतं? ग्रामसभेचा सदस्य बघा, प्रश्न नीट वाचायचा आहे. ग्रामसभेचा सदस्य बनण्यासाठी 18 वर्ष वय लागतं. किती रे? सदस्य बनण्यासाठी. आणि ग्रामसभेचा काय म्हणतो आपण त्याला, सदस्य वेगळा आणि निवडणूक लढवण्यासाठी ग्रामपंचायतची तर त्याला 21 वर्ष पूर्ण लागते. लक्षात ठेवायचं आहे, सदस्य वेगळं आणि सभासद वेगळं. ग्रामसभेचे जर सभासद व्हायचं असलं तर 21 वर्ष लागते आणि सदस्य व्हायचं असलं तर 18 वर्ष लागते. सदस्य म्हणजे काय रे? त्या ग्रामसभेमध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला काही तुमचे प्रश्न असतील तर ते विचारण्यासाठी वय तुम्हाला किती वर्ष लागतं? 18 वर्ष लागतं. त्यानंतर समोरचा प्रश्न 19 नंबरचा. या ठिकाणी हिवताप हा डासांच्या मादीमुळे होतो. हिवताप हा आजार जो आहे तो कोणता डास चावल्यामुळे होतो रे? तर तो डास आहे ॲनाफिलीस. ॲनाफिलीस ही जी मादी आहे ही जर चावली माणसाला तर काय होतो रे रोग? हिवताप माणसाला त्या ठिकाणी हा आजार होतो, हिवतापीचा आजार होतो. त्यानंतर या ठिकाणी रुपयाचे प्रथम अवमूल्यन कधी करण्यात आलेले आहे? रुपयाचे जे अवमूल्यन ते कधी करण्यात आलेले आहे प्रथम? तर रुपयाचे अवमूल्यन प्रथम करण्यात आलेले आहे 1947 का? तर याचं बरोबर उत्तर आहे 1949. 1949मध्ये म्हणजे 1949मध्ये रुपयाचे प्रथमतः तेव्हा अवमूल्यन करण्यात आलेले होते. कधी रे? 1949 साली. त्यानंतर 21 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर. थोडं स्लो घेऊ का? फास्ट होते, थोडं स्लो घेतो मी, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी पण एकदम व्यवस्थित कशा कळायला पाहिजेत ना, नाहीतर शिकवायचं आणि ते लक्षात बसायचं नाही, चुकीची गोष्ट आहे ती. बघा या ठिकाणी थोडं स्लोली जाऊ. महाराष्ट्रात बघा आदिवासीचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात? महाराष्ट्रात जो आदिवासीचा जिल्हा आहे तर तो जिल्ह्याची ओळख म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखतात रे? तर नंदुरबार जो हा जिल्हा आहे त्याला आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखण्यात येतो. त्यानंतर संत नामदेवांनी रिकामी जागा धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार केलेला आहे. तर संत नामदेवांनी कोणत्या धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर जो आहे तो म्हणजे त्या ठिकाणी संचार केलेला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नंबरचं. भागवत हा जो धर्म आहे त्याच्या प्रसारासाठी संत नामदेवांनी सर्वत्र महाराष्ट्रभर काय केलेला आहे? प्रचार केलेला आहे भागवत धर्माचा. त्यानंतर राज्यपालाची नेमणूक कोण करते? बघा या ठिकाणी जे राज्यपाल राहतात राज्याचे, याची नेमणूक कोण करतं रे? तर याची नेमणूक करतात राष्ट्रपती. कोण करतात? राज्यपालाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राष्ट्रपतीला आहे. त्यानंतर याने इलेक्ट्रॉनचा शोध लावला. कोणी लावलेला आहे इलेक्ट्रॉनचा शोध? थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे. कोणी रे? थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे. त्यानंतर जागतिक आरोग्य दिवस कधी रे? जागतिक आरोग्य दिवस कधी साजरा केला जातो? तर बघा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय रे? WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन लक्षात ठेवायचं. याचा लॉंग फॉर्म. याचं जे मुख्यालय आहे हे कुठे रे? याचं मुख्यालय आहे जिनेवा स्वित्झर्लंडमध्ये. लक्षात ठेवायचं आहे. आणि याची जी स्थापना आहे WHOची काय रे? 7 एप्रिलला याची स्थापना झालेली आहे. WHOची 7 एप्रिल किती? 1948मध्ये म्हणजे 1948 रोजी जी आहे ती WHOची स्थापना झालेली आहे. आणि त्याच दिवशी काय रे? स्थापना झाल्यामुळे काय केलं जातं सर्वत्र जगभरात 7 एप्रिल हा दिवस काय केला जातो? जागतिक आरोग्य दिवस म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो. काय रे? जागतिक आरोग्य दिवस म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो. कधी? 7 एप्रिल. लक्षात ठेवायचं आहे. आणि जो 10 एप्रिलला दिवस राहतो तो कोणता दिवस राहतो? होमिओपॅथिक डे कधी राहतो? 10 एप्रिलला असतो. हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. बघा ह्या ठिकाणी आत्तापर्यंत आपण काय केलेलं आहे? 25 जे प्रश्न आहे ते टॉप 25 प्रश्न जीकेचे आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी कव्हर केलेले आहे. आणि आता हा जो म्हणजे आता पार्ट 1 झाला आपला, आता पार्ट 2 आपण याच व्हिडिओमध्ये कव्हर करू, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं जे मराठी व्याकरण आहे जे तुम्ही आतापर्यंत अभ्यास केलेला आहे त्यानंतर तुम्हाला अभ्यासानंतर तुमचे किती प्रश्न बरोबर येतात ती पण तुम्हाला क्लिअरिटी आजच्या व्हिडिओमध्ये येईल. तर चला ह्या ठिकाणी आता 26 पासून ते 50 पर्यंत जे आहे आपले टोटल 25 प्रश्न हे मराठी व्याकरणावर आधारित असतात. आतापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर मी तुमचे आभार मानतो. याचा आता आपण नेक्स्ट आता मराठी व्याकरणाला सुरू करू. प्रश्न खूप छान असतील मराठीचे सुद्धा. कसं आहे, तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर मराठी हा सब्जेक्ट किती महत्त्वाचा आहे हे तुम्ही ज्यावेळेस पेपर देऊन घरी येतात त्यावेळेस तुम्हाला त्याचं गांभीर्य कळतं. कारण की ज्यावेळेस पेपरमध्ये 25 प्रश्न विचारतात, पोलीस भरती असो, XYZ, तलाठी, ग्रामसेवक असो,
पैकी जर तुमचे 17 ते 18 प्रश्न बरोबर येते तर विचार करा, हे 7-8 मार्क जे आहे तुमचे तुम्ही गमावतात. आणि 7-8 मार्कच म्हणजे काय रे, रिझल्ट राहतात. सर्वांना एकच वाटतं की बाबा मराठी सोपं आहे आणि मराठी जवळपास बऱ्यापैकी जमतं, पण किती जमतं? 70 ते 80% फक्त मराठी जमतं. त्याच्यावर आपण डिपेंड नाही राहू शकत. बाबा 70-80% आपल्याला मराठी येतं म्हणजे आपण परफेक्ट आहे मराठीमध्ये. जोपर्यंत आपल्याला 25 पैकी 25 किंवा 20 पैकी 20 मार्क मराठीमध्ये भेटणार नाही तोपर्यंत आपण त्या सब्जेक्टला परफेक्ट झाला असं या ठिकाणी मानू शकत नाही. तर बघा या ठिकाणी मराठीचे आपण प्रश्न बघणार आहे. 25 प्रश्न आहे. वेळ नाही घेता सुरू करतो मी तुमचं. या ठिकाणी वाक्यप्रचार दिलेला आहे, मन भरून येणे. या वाक्यप्रचाराचा काय सांगायचं आहे तुम्हाला, अर्थ सांगायचा आहे. तर मन भरून येणे ह्या जे वाक्यप्रचाराचा अर्थ आहे तर काय रे, भावना दाटून येणे, मनात भावना प्रकट होणे म्हणजेच काय रे, मन भरून येणे. त्यानंतर 27 नंबरचा प्रश्न बघा, पुढील वाक्यात एकूण किती नामे आली आहेत? आमच्या येथे पाटलाची मुलगी लता राहत आहे. या ठिकाणी जर विचार केला तर या ठिकाणी टोटल किती 3 नाम आलेले. तर कोणकोणते बघा, पाटील हे पण काय रे, पाटलाची हे पण काय एक नाम आहे. त्यानंतर मुलगी हे काय रे, एक सामान्य नाव आहे. आणि लता हे काय एक विशेष नाम आहे. तर टोटल किती नाम आलेले या ठिकाणी नाम विचारलेलं आहे. असं विशेष म्हणजे असं ठराविक नाव नाही विचारलं की बाबा सामान्य नाम कोणतं, भाववाचक नाम कोणतं का विशेष नाम कोणतं असं विचारलं नाही. फक्त विचारलं आहे किती प्रकारचे या ठिकाणी नामे आलेली आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नंबरचं 3 नामे आलेले याच्यात. तर मी ते कोणकोणते सांगितले, पाटील, त्यानंतर मुलगी, त्यानंतर लता, लक्षात ठेवायचे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28 नंबरचा बघा, वसंत ऋतूत फळा फुलांचा काय असतो रे? बहर असतो का, थाट असतो का, कहर असतो का, तजेला असतो? बघा वसंत ऋतूत फळा फुलांचा काय राहतो? तजेला असतो. लक्षात ठेवायचं आहे. बरेच लोक या ठिकाणी बहर हे ऑप्शन मारतील तर त्या ठिकाणी तुमचं हे जे आहे ते चुकीचं होईल. हे पण कहर चुकीचं होईल, हे पण थाट पण चुकीचं होईल. तर ह्या ठिकाणी तजेला, वसंत ऋतूमध्ये फळा फुलांचा काय असतो? तजेला असतो. त्यानंतर नेक्स्ट बघा 29 नंबरचा प्रश्न बघू. या ठिकाणी पुढीलपैकी कोणते विरामचिन्ह येईल? बघा या ठिकाणी विरामचिन्ह द्यायचे तुम्हाला. अहाहा काय देखावा आहे. बघा अहाहा म्हणजे काय रे, काय देखावा आहे. या ठिकाणी तुम्हाला कोणतं चिन्ह वापरता येईल? बघा या ठिकाणी तुम्हाला चिन्ह वापरता येईल ते म्हणजे 29 नंबरचं जे आहे 3 नंबरचं म्हणजे काय रे, उद्गारवाचक चिन्ह वापरण्यात येईल. कोणतं रे, उद्गारवाचक चिन्ह वापरलं येईल. नंतर 27 नंबरचा प्रश्न बघितला का आपण, 27चं 4, 28चं सॉरी बघा ह्या ठिकाणी आपण आत्ता प्रश्न चुकीची माहिती दिली मी तुम्हाला, सॉरी त्याबद्दल. बघा ह्या ठिकाणी फला फुलांचा बहर हे याचं बरोबर उत्तर होईल. 28चं 2 नंबरचं करा. फला फुलांचा काय असतो रे, बहर राहतो. तुमचंच बरोबर होतं अगोदर तुम्ही जे मनात आणलेलं होतं तर ते वसंत ऋतूमध्ये काय असतो, फला फुलांचा बहर आलेला असतो. त्यानंतर नेक्स्ट बघा विरामचिन्ह येईल. कोणती विरामचिन्ह येईल या ठिकाणी? तर या ठिकाणी काय लिहिलेलं आहे रे, उद्गार काढलेला आहे. दुसऱ्याच्या तोंडातून हे काय रे, वाक्य प्रकट झालेलं आहे. म्हणजेच काय रे, ह्या ठिकाणी कोणतं येईल, उद्गारवाचक चिन्ह येईल. त्यानंतर कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे रे, तर कपाळाचा अर्थ काय येईल रे, कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे भाल. लक्षात ठेवायचं आहे. नाही सॉरी चुकू कसं काय लागलं, ललाट थोडं मिस्टेक व्हायला लागले रे बाप्पा. हो, ललाट हे जे आहे कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. कटी म्हणजे काय रे, कटी म्हणजे कंबर. लक्षात ठेवायचं आहे. कटीचा समानार्थी शब्द काय, कटी कंबर. कटी म्हणजे कंबर. लक्षात ठेवायचं आहे. कटीचा हा पण शब्द बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारण्यात येतो, त्यामुळे आपल्याला तो पण सुद्धा ह्या ठिकाणी कव्हर करणं गरजेचं आहे. कटी म्हणजे कंबर. त्यानंतर उद्यान या शब्दाचे अनेक वचन कोणते आहे? उद्यान या शब्दाचे, तर उद्यान या शब्दाचे काय अनेक वचन, उद्याने. बरोबर, आम्ही आज खूप सारे उद्याने पाहिले. लक्षात ठेवायचे. उद्यान हे एकवचन आणि अनेकवचन आहे उद्याने. त्यानंतर बालकवी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बालकवी म्हणून कोणाला ओळखले जाते, तर बालकवी म्हणून त्र्यंबक बापूजी ठोंबरे. बरोबर, त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना काय रे, बालकवी म्हणून ओळखण्यात येते. त्र्यंबक बापूजी ठोंबरे. लक्षात ठेवायचे. त्यानंतर 33 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर. या ठिकाणी खालील वाक्यात रिकामी जागा बघा, योग्य सर्वनाम निवडायचं आहे. बघा योग्य सर्वनाम, मुलीला आज बक्षीस मिळाले. बघा कोण मुलीला आज बक्षीस मिळाले हे तर येणार नाही. काय मुलीला आज बक्षीस मिळाले पण ही मुलीला बक्षीस मिळाले नाही, तर त्या मुलीला बक्षीस मिळाले जे आहे पर्याय क्रमांक 2 नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे. हे जर तुम्ही त्या ठिकाणी रिकाम जागेत टाकलं तर असं होईल ते वाक्य पूर्ण, त्या मुलीला काय रे आज बक्षीस मिळाले. त्यानंतर 35 नंबरचा प्रश्न बघा, जसे पिलांचे काय रे, जसे पिलांचे पिल्लू असते तसे म्हशीच्या पिलास काय म्हणतात? तर या ठिकाणी म्हशीच्या पिलास का म्हणतात, तर म्हशीच्या पिलास का म्हणतात रे, रेडकू म्हणतात. आणि हरणाच्या पिलास का म्हणतात, पाडस. लक्षात ठेवायचे. गाईचे पिलास का म्हणतात, वासरू. आणि घोड्याचे पिलास का म्हणतात, शिंगरू.
तसंच म्हशीच्या पिल्लाला काय म्हणतात तर रेडकू असे म्हणतात. त्यानंतर बघा गाजर पारखी या ठिकाणी 36 नंबरचा प्रश्न बघा. गाजर पारखी या शब्दाचा योग्य पर्यायातून निवडायचा आहे. या शब्दासाठी कोणता योग्य अर्थ असेल तर गाजर पारखी आपण काय म्हणतो रे, काय गाजर पारखी आहेस तू. तर गाजर पारखी म्हणजे काय, कसलीही पारख नसलेला. काय रे, कसलीही पारख नसलेल्याला काय म्हणतो आपण, गाजर पारखी म्हणतो. बघा या ठिकाणी संधी दिलेली आहे महाअधिक उत्सव बरोबर काय म्हणतो रे, महोत्सव आहे ना, महोत्सव. महाअधिक उत्सव म्हणजे काय रे, महोत्सव. मला सांगा बरं का, हा कोणत्या संधीचा प्रकार आहे, व्यंजन संधीचा आहे, स्वर संधीचा आहे का विसर्ग संधीचा आहे. तर हा जो पर्याय आहे हा कोणत्या संधीचा प्रकार आहे रे, मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुम्ही. त्यानंतर याचं बरोबर उत्तर बघितलं आपण, कोणतं आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक जे आहे त्याचं 3 नंबरचं महोत्सव. त्यानंतर समोरचा प्रश्न 38 नंबरचा. या ठिकाणी बघा खालीलपैकी चुकीची विरुद्धलिंगी जोडी ओळखायची. या ठिकाणी चुकीची, या ठिकाणी ज्या 3 जोड्या आहे ना त्या बरोबर दिलेल्या आहे, या ठिकाणी एक चुकीची जोडी दिलेली. तर या ठिकाणी जी चुकीची जोडी दिलेली ती या ठिकाणी आपण कट करून टाकू डायरेक्ट, म्हणजे त्याच्याकडे लक्षच गेलं नाही पाहिजे. ज्या बरोबर जोड्या आहे त्याच्यावरती बघू आपण. बघा पेटारा म्हणजे काय रे, पेटी. त्यानंतर व्याही विहीन म्हणजे काय दिलेले आहे, ह्या ठिकाणी लिंग विरुद्धार्थी लिंगी दिलेले आहे. गवळी गवळण लक्षात ठेवायचं म्हणजे स्त्री पुरुष सारखं. त्याच्यानंतर गवळी गवळण, व्याही म्हणजे इवाई म्हणतो आपण त्याला, आणि त्याचंच काय म्हणतो विहीन म्हणजे इहीन म्हणतो आपण त्याला आपल्या भाषेमध्ये, थोडक्यात बोली भाषेमध्ये. त्यानंतर बघा समोरचा प्रश्न आहे मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहे. आयाना उठ पाडकिनीची अब. तर मराठी वर्णमालेत किती रे, 2 स्वरादी आहे, सगळ्यांना माहीतच आहे. तर 2 स्वरादी कोणकोणती आहे रे, काय रे, आणि आहा. हे काय रे, आहा हे काय रे, 2 स्वरादी आहे, लक्षात ठेवायचं आहे. आहा तुम्ही जर बघितलं आहा हे स्वरादी आहे. यातलं नासिक्य कोणतं आहे मला सांगायचं आहे, आणि कंठ्य कोणतं आहे, नासिक्य वर्ण कोणता आहे आणि कंठ्य वर्ण कोणता आहे सांगायचं तुम्हाला, नासिक्य. तर बघा हा जो आहे हा नासिक्य आहे, आणि कंठ्य कोणता आहे रे, आहा हा जो काय आहे रे कंठ्यवर्ण आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे. या ठिकाणी शुद्ध शब्द सजीवाला, सजीवला, नंतर सजीवला, नंतर सजीवालाची पहिली विलांटी. या ठिकाणी बरोबर शब्द ओळखायचा आहे तुम्हाला. तर बघा सजीवाला, तर हा जो शब्द आहे हा बरोबर होईल, पर्याय क्रमांक 3 नंबरचं बरोबर उत्तर आहे सजीवाला, हा जे याचं उत्तर बरोबर होईल. त्यानंतर आता फक्त आपले 10 प्रश्न राहिले, एकदम स्पीडमध्ये घेऊन टाकू, वेळ खूप होत आहे, जवळपास 22 मिनटं या ठिकाणी आपले झालेले आहे. अ या उपसर्गाने या ठिकाणी काय सांगितलेलं, अ या उपसर्गाने पुढीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द बनला नाही. अ या उपसर्गाने कोणता, बघा रोध हा शब्द हा पण बनलेला आहे. त्यानंतर अवकृपा हा पण बनलेला आहे, अवगुण हा पण बनलेला आहे. जर बघा हा शब्द बनलेला नाही अवया उपसर्गाने, जे आहे पर्याय क्रमांक 3 नंबरचं हे बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर मधमाशांच्या घराला काय म्हणतो आपण, काय म्हणतो रे, बीळ म्हणतो, पोळे म्हणतो का जाळे म्हणतो का खुराडे म्हणतो. तर मधमाशाच्या घराला काय म्हणतो आपण, पोळे म्हणतो. काय म्हणतो रे, पोळी खाल्ली आपण काय म्हणतो, मध राहतो आणि त्या मधाच्या जी खाली लोंबलेली अशी समजा हा मधमाशी ही स्टिक आहे समजा, एक काडी आहे, त्या काडीला हा राहतो मध, आणि ही जी राहते ही राहते पोळे. काय रे, याच्यात जे काही माशा काय करतात या ठिकाणी अंडे घालतात, हे काय राहते पोळ राहते, लक्षात ठेवायचं. तर काय विचारलेले, हे जे राहते मधमाशांचं घट राहतं पोळ, आणि या ठिकाणी काय केलेलं राहतं, मध साठवलेला राहतो त्यांनी त्यांच्या मेहनतीने. त्यानंतर खालील कोणत्या बघा खालील वाक्यात विशेषण ओळखायचं आहे. सुधीर हुशार मुलगा आहे. या ठिकाणी सुधीर काय रे, एक नाम आहे, हुशार काय आहे, एक विशेषण आहे, मुलगा काय एक नाम आहे, बरोबर सामान्य नाम आहे मुलगा. तर या ठिकाणी जे आहे बरोबर उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 42 नंबरचं 4 मुलगा. हे काय आहे रे, विशेषण ओळखायचं सांगितलेलं आहे. 43 नंबरचं 3 नंबरचं बरोबर उत्तर आहे. 43 3 या ठिकाणी सुधीर हुशार मुलगा आहे, विशेषण ओळखायचं आहे. विशेष नामने सांगितलं, विशेषण ओळखायचं आहे फक्त. तर विशेष नामने विचारलेलं आहे, तर विशेषण होणार आहे याचं पर्याय क्रमांक जे आहे त्याचं 43 नंबरचं बरोबर उत्तर आहे 2 नंबरचं हुशार. विशेष नामने सांगितलेलं आहे, या ठिकाणी विशेषण ओळखायचं आहे. तर हुशार काय आहे रे, याचं बरोबर उत्तर होणार आहे हुशार काय आहे, मुलगा, बरोबर. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी जे आहे मुलगा हे काय आहे रे, सामान्य नाम आहे. त्यानंतर सुधीर हे काय विशेष नाम आहे, आणि यामधलं जे विशेषण आहे ते आहे हुशार. काय रे, विशेषण कोणतं या ठिकाणी, हुशार. त्यानंतर 44 नंबरचा प्रश्न बघा. या ठिकाणी खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडायचा आहे. ज्याचा तळ लागत नाही असा.
बघा, ज्याचा तळ लागत नाही असा काय असतो रे? अथांग. काय रे? अथांग असतो, बरोबर. ज्याचा तळ लागत नाही तो असतो अथांग. आपण नाही म्हणत का अथांग महासागर? लक्षात ठेवायचं आहे की ज्याची खोली म्हणजे आपण किती पण पोहलोसुद्धा तरी त्याच्या खोलीपर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणजे काय रे? त्याची लांबी खोली काय रे? अथांग आहे. त्यानंतर 45 नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी, दिलेल्या वाक्यातील उद्देश्य भाग ओळखा. बघा, सेनापती बापटांनी सफाईचे व्रत आयुष्यभर राबवले. उद्देशाचा भाग ओळखायचा या वाक्यात तुम्हाला. बघा, सेनापती बापटांनी सफाईचे व्रत आयुष्यभर राबवले, तर याच्यातलं जे उद्देश्य भाग आहे तर हा उद्देश्य भाग कोणता आहे? सेनापती बापटांनी. लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक जे आहे 1 नंबरचं बरोबर उत्तर म्हणजे सेनापती बापटांनी सफाईचे व्रत वाढवले. याच्यातील सफाई याच्यातील फक्त सेनापती बापट हे जे आहे हे उद्देश्य भाग आहे. त्यानंतर समोरचं बघा 46 नंबरचा भाववाचक नाम ओळखायचं आहे. बघा, ज्या शब्दाच्या शेवटी य, त्व, पण, पणा, ताई, की, गिरी, वा हे शब्द असले, हे प्रत्यय असले तर त्याला काय म्हणायचं? भाववाचक नाम समजायचं आहे. गिरी. बघा, ह्या ठिकाणी गिरी हा शब्द लागलेला आहे. याचं मग आपलं बरोबर उत्तर काय होणार? भाववाचक नाम कोणतं? या ठिकाणी गुलामगिरी हे काय होणार आहे? भाववाचक नाम होणार आहे. बघा, आता तुम्हाला जर विचारलं विश्वास हे नाव काय आहे? बघा, हे जर व्यक्तीचं नाव म्हणून वापरलं तर काय होईल रे? हे होईल विशेष नाम, बरोबर. आणि जर ते तुला माझ्यावर विश्वास नाही का, तर तेव्हा काय होईल? भाववाचक नाम होईल. म्हणजेच काय रे? विशेष नामाचा सुद्धा जो वापर आहे तो भाववाचक नाम म्हणून सुद्धा केला जातो, हे पण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 47 नंबरचा प्रश्न बघा, संकेतने आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. या वाक्याचं तुम्हाला काय ओळखायचं आहे? काळ ओळखायचा आहे. काय रे? संकेतने आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. या वाक्याचं तुम्हाला काळ ओळखायचा आहे. तर कोणता काळ आहे? तर बघा, या ठिकाणी बरोबर उत्तर होणार आहे 2 नंबरचं भूतकाळ. काय रे? संकेतने आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले म्हणजे काय रे? ते भूतकाळात ती गोष्ट घडून गेली, म्हणजे याचं बरोबर उत्तर होणार आहे भूतकाळ. त्यानंतर खालील शब्दाला जोड शब्द असलेला पर्याय ओळखायचा आहे. खालील शब्दाला जोड शब्द साज शृंगार. काय म्हणतो रे? साज शृंगार. जे 48 नंबरचं बरोबर उत्तर आहे साज शृंगार. ह्या ठिकाणी जोड शब्द दिलेले साज शृंगार. आपण नाही म्हणत का वेणी फेणी करायची मला, भाजी भाकरी करायची आहे, तसंच या ठिकाणी जोड शब्द कोणता सांगितलेला आहे त्यांनी? साज शृंगार. बाई मला साज शृंगार करायचा आहे, मला आता लग्नात निघायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आहे 49 नंबरचा. 2च प्रश्न राहिले आपले त्या ठिकाणी. नंतर मग मॅथचं वगैरे बुद्धिमत्ता चालू होतं या ठिकाणी. 49 नंबरच्या प्रश्नाकडे लक्ष द्या, लक्षपूर्वक आहे का या ठिकाणी? 2. त्यानंतर बघा, रिकामी जागी योग्य शब्द वापरून म्हण पूर्ण करायचे. पडत्या फळाची काय रे? गोडी जास्त असते का अवघड? आवड असते का विनंती असते का आज्ञा असते? तर पडत्या फळाची काय रे? बरोबर उत्तर होणार आहे 1 नंबरचं आज्ञा. पडत्या फळाची आज्ञा. बघा, ह्या ठिकाणी मन पूर्ण केली. पडत्या फळाची आज्ञा ही याची मन पूर्ण होणार आहे. बरोबर उत्तर आहे पडत्या फळाची आज्ञा. बघा, पडत्या फळाची गोडी पण नसते, आवड पण नसते, विनंती पण नसते. लक्षात ठेवायचे पडत्या फळाची आज्ञा. हे बहुतेक जरा चुकीचं वाटते मला. तुम्ही मला याचं कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं काय होईल याचं उत्तर. थोडं मला पण कन्फ्युजन आहे. आय थिंक माझ्या हिशोबाने जे उत्तर यायला पाहिजे याचं, पण ॲन्सर कीमध्ये याचं उत्तर दिलेलं आहे गोडी, आज्ञा दिलेलं आहे. पण आय थिंक माझ्या हिशोबाने याचं उत्तर गोडी राहील, पडत्या फळाची गोडी. पण मला सांगा आज्ञा आहे का विनंती आहे का आवड आहे? या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. थोडं कन्फ्युजन आहे मला पण याबद्दल. प्रत्येकाची कमेंट मी या ठिकाणी वाचेल बरं का. 49 नंबरचं लक्ष ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, खाली दिलेल्या वाक्यात क्रियापद ओळखायचं आहे. खाली दिलेल्या वाक्यात क्रियापद अवघड झाले आता सगळे. बघा, ह्या ठिकाणी क्रियापद कोणतं आहे? अवघड झाले आता सगळे. या ठिकाणी जे क्रियापद आहे ते कोणतं आहे? झाले हे क्रियापद आहे. लक्षात ठेवायचं आहे झाले हे क्रियापद आहे. पर्याय क्रमांक 2 नंबरचं बरोबर उत्तर आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण जीकेचे 25 प्रश्न आणि त्याचबरोबर मराठीचे सुद्धा 25 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहे. माना कि वीडियो थोड़ा लंबा हो गया लेकिन फिर भी क्या है नॉलेज बहुत ज़्यादा मिल गई होगी तुम्हें इस वीडियो के माध्यम से. तर बघा, ज्यांनी पण आपल्या चैनल अभी तक सब्सक्राइब नहीं किया तो प्लीज़ हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए, वीडियो को लाइक कीजिए, शेयर कीजिए. ऐसे वीडियो देखने के लिए मराठी जीके के चॅनल को फॉलो कीजिए. मित्रांनो, असेच व्हिडिओ बघण्यासाठी काय करायचं तुम्हाला आपल्या चॅनलला फॉलो करायचं आहे, सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला, लाईक नक्की करा. आणि तुमच्या गरजूफुल म्हणजे कोणी पोलीस भरतीची तयारी करत असेल मित्र, तुमच्याकडे बरेच ग्रुप राहतात ना पोलीस भरतीचे, टेलिग्रामला ग्रुप राहतात, तर त्या ठिकाणी ह्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा मित्रांनो. आपला पण मित्र लागला पाहिजे, त्यासोबत आपण सुद्धा भरती झालो पाहिजे, मैत्रीण पण लागली पाहिजे आपली आणि आपण सुद्धा त्या ठिकाणी सिलेक्ट झालो पाहिजे. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.